नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला चीज अंडा परोठा बनवून दाखवणार आहे. ऑमलेट परोठा बनवण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तेल घालते. त्यासाठी मी 1 कांदा, 1 टोमॅटो, छोटा 1 टोमॅटो, 2-3 मिरच्या आणि कोथिंबीर कापून घेतली. आता हे तेलावर परतून घ्यायचे कांदा, टोमॅटो, मिरची. कांदा, टोमॅटो आणि मिरची चांगलं परतून घ्यायचंय. तेल थोडंच घालायचंय आणि छान परतून घ्यायचंय. ते थोडंसं असं परतलं की त्याच्यामध्ये एकदम थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि 1 मॅगी मसाल्याची पुडी घालणार आहे मी. आता गॅस बंद करायचा आहे. ते मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचंय. तर त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं मीठ घालायचंय, कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ कमी घालायचं. 2 सारख्या आकाराचे चपात्याचे पिठाचे गोळे घ्यायचे आणि त्याच्या 2 चपात्या लाटायच्या. आता मी 2 चपात्या लाटून तयार ठेवल्या आहे. आता याच्यामध्ये 2 अंडे फोडून फेटून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही ऑमलेट बनवलं ना आणि त्याचा पराठा बनवला, तुम्ही फक्त म्हणाल की वाव. असं फेटून घ्यायचं छान. 2 अंड्याऐवजी तुम्ही 1च घालू शकता. चपातीच्या आकाराप्रमाणे त्यावर पराठा बसला पाहिजे, त्याच्यावर मिश्रण बसलं पाहिजे. आता त्याच कढईत मी तेल घालणार आहे थोडंसं. मी आता एका गॅसवर तवा तापायला ठेवला आहे. आता त्यामध्ये मी सर्व मिश्रण ओतून घेते. आता हे उलटणीने सगळ्या बाजूला पसरून घ्यायचे. खूप जास्त पसरवायचं नाही आहे, चपातीवर बसेल ह्या आकाराच्या अंदाजाने पसरवायचं आहे. ते 75% शिजलं आहे. बघा, खालच्या बाजूने सगळं छान भाजून झालंय. आता ते अलगद चपातीवर असं काढून घ्यायचंय. आणि बाहेर जाणारं मिश्रण आतमध्ये असं ओढून घ्यायचं आहे. असं बाहेरच्या बाजूला जात असेल थोडीशी चपाती उचलून घ्यायची आणि आता त्याच्यावर सगळ्या बाजूनी चीज किसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळीकडे चीज किसायचं आहे. सगळ्या बाजूनी भरपूर चीज घालायचं आहे.
आता त्याच्यावर दुसरी पोळी घालायची. हे बघा, अशा पद्धतीने दुसरी पोळी घालून घ्यायची आणि त्याच्या कडेच्या बाजू सगळे बंद करून घ्यायचे, चिटकवून घ्यायचे. सगळ्या बाजू व्यवस्थित चिटकवून घ्यायचे. अंड्याचं मिश्रण बाहेर आलं पाहिजे नाही. आता मी त्यावर पटकन पालथं घालून घेतले ताटावरची पोळे आणि त्या उलटणीने अशा प्रकारे हळूच काढून घ्यायचे. आता चपाती खालच्या बाजूने भाजली की नाही ते चेक करून घ्यायचे. खालची बाजू पलटवून घ्यायची. अशी दाबून दाबून भाजून घ्यायची. अशी दाबून दाबून घेत चपाती खालच्या वरच्या बाजूने चांगली भाजून घ्यायची. उलटी पालटी करत छान सगळे बाजू कडा शेकून घ्यायचे. शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरला तर त्यावर अंड्याचा पराठा खूप छान शेकला जातो. साध्या तव्यावर खालून जळतो, त्यामुळं शक्यतो नॉनस्टिकचाच तवा वापरा. तर चांगल्या याच्या कडा भाजत आले आहे. आता वरून मी तेल घालते. तुम्ही बटरही घालू शकता. दोन्ही पण बाजूनी तेल घालून घ्यायचे. सगळीकडे व्यवस्थित सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे. बघा, आता छान खरपूस भाजून झाला आहे अंड्याचा पराठा. अशा पद्धतीने तुम्ही पराठा बनवला तर तो तुम्हाला खूप आवडेल याची मला खात्री आहे. आता तो सगळा भाजला आहे. सगळीकडून छान भाजला आहे. आता मी तो ताटात काढून घेणार आहे. हे बघा किती छान झालं आहे. आता तो मी कटरने कापून घेणार आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कापून घ्या. मला जसं आवडेल आकार तसं. मी अशी 4 भाग करणार आहे याचे. हे बघा आतून कसं छान शिजलं आहे बघा. पराठा तयार झाला आहे. तर तुम्ही कापून घेणार आहे असं. आतून पण छान शिजलं आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. चीज पण छान मेल्ट झालं आहे बघा. अशा पद्धतीने केलेला पराठा तुम्हाला खूप आवडेल. मला आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता मी असं ताटामध्ये ठेवते. तुम्ही त्याच्याबरोबर टोमॅटो सॉस, मेयोनीज सॉस आणि टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता.
आणि आता तयार आहे आपला चीज अंडा पराठा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्यावर चीज किसून घालू शकता. तुम्हाला कसा वाटला हा पराठा मला नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.